नमस्कार. कधी विचार केलाय का की जगातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणजे आपला भारत देश चालतो कसा? एवढ्या मोठ्या देशाचा कारभार नेमका कुठल्या नियमांवर चालतो? याचं उत्तर आहे एका भव्य ग्रंथामध्ये. ते म्हणजे आपलं भारतीय संविधान. चला, आज आपण त्याचीच रचना जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. आता बघा, प्रश्न किती मोठा आहे. विचार करा, जिथे शेकडो भाषा बोलल्या जातात, हजारो जाती धर्म आहेत आणि प्रत्येक काही किलोमीटरवर संस्कृती बदलते, अशा आपल्या भारतासाठी एकच नियमावली कशी बनवायची, हे एक प्रचंड मोठं आव्हान होतं खरं तर. आणि याच आव्हानाचं उत्तर म्हणून समोर आलं आपलं संविधान. बघा, कोणतंही मोठं काम करायचं असेल, अगदी घर बांधायचं असलं तरी आधी एक आराखडा लागतो, नाही का? एक ब्लूप्रिंट. मग देशासाठी तर लागेलच. भारतासाठी हीच ब्लूप्रिंट म्हणजे एक सर्वसमावेशक लिखित दस्तऐवज, आपलं संविधान. आणि ही ब्लूप्रिंट किती मोठी होती माहितीये? जेव्हा आपलं संविधान तयार झालं तेव्हा त्यात होती तब्बल 395 कलमं. 395. यामुळे ते जगातलं सगळ्यात लांबलचक लिखित संविधान ठरलं. आता प्रश्न पडतो की इतकं मोठं का? कारण सोपं आहे. आपल्या देशाची प्रचंड विविधता आणि प्रत्येक लहान मोठ्या घटकाला न्याय देण्याचा उद्देश, यामुळेच ते इतकं व्यापक बनलं. बरं, मग ही एवढी मोठी नियमावली तयार कोणी केली, कशी केली, याच्या मागे कोण होतं, कुठल्या नेत्यांची दूरदृष्टी होती? चला तर मग हा संपूर्ण प्रवास कसा होता यावर एक नजर टाकूया. या महान कामाचे, या ब्लूप्रिंटचे मुख्य शिल्पकार होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून संविधानाचा संपूर्ण मसुदा तयार करण्याची जी सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी होती ती त्यांनी पार पाडली. ही पूर्ण प्रक्रिया काही महत्त्वाच्या टप्प्यांमधून गेली. सगळ्यात आधी 1946 मध्ये संविधान सभेची स्थापना झाली. मग खूप चर्चा आणि मेहनतीनंतर 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी संविधानाचा स्वीकार करण्यात आला. म्हणजे ते फायनल झालं. आणि त्यानंतर बरोबर 2 महिन्यांनी 26 जानेवारी 1950 पासून ते संपूर्ण देशात लागू झालं. हाच तो दिवस जो आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. ठीक आहे, संविधान कसं बनलं हे तर आपण पाहिलं. पण आता एक महत्त्वाचा प्रश्न. ते का बनवलं? त्याचा आत्मा काय आहे? याचं उत्तर मिळतं आपल्याला संविधानाच्या अगदी सुरुवातीलाच, त्याच्या प्रस्तावनेमध्ये. यातच आपल्या देशाची मूळ मूल्य आणि दूरदृष्टी मांडलेली आहे. आणि ती प्रस्तावना सुरू होते ह्या शब्दाने: आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा. हे शब्द म्हणजे फक्त शब्द नाहीत. हे आपल्या राष्ट्राचं एक ध्येय विधान आहे. आणि आम्ही भारताचे लोक या सुरुवातीच्या शब्दांमधूनच हे स्पष्ट होतं की ह्या संविधानाची अंतिम शक्ती ही देशाची जनता आहे. मग ही प्रस्तावना म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हा आपल्या संविधानाचा आत्मा आहे, एक ओळखपत्र आहे जे त्याचे मूळ हेतू आणि तत्त्व स्पष्ट करतं. आणि हो, हे खूप महत्त्वाचं आहे की आपल्या सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केलंय की प्रस्तावना हा संविधानाचाच एक अविभाज्य भाग आहे, तो वेगळा काढता येत नाही. चला, आता आपण शासनाच्या प्रत्यक्ष यंत्रणेकडे वळूया. देशाचा कारभार चालतो कसा? सुरुवात करूया त्या ठिकाणाहून जिथे देशासाठी कायदे बनतात, म्हणजेच आपली संसद. आता बघा, अनेकांना असं वाटतं की संसद म्हणजे फक्त 2 सभागृह, लोकसभा आणि राज्यसभा. पण इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. भारतीय संसदेत या 2 सभागृहांसोबत राष्ट्रपतींचाही समावेश असतो. हो, हे तिघे मिळून आपली संसद पूर्ण होते. आता या 2 सभागृहांमध्ये फरक काय आहे? बघा, एक आहे लोकसभा, जिला जनतेचं सभागृह म्हणतात. हिचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो आणि तिचे सदस्य थेट लोकांकडून म्हणजे आपल्या मतदानाने निवडले जातात. आणि दुसरीकडे आहे राज्यसभा, जी राज्यांची परिषद आहे. हे एक स्थायी सभागृह आहे जे कधीच विसर्जित होत नाही आणि त्याचे सदस्य अप्रत्यक्षपणे निवडले जातात. ठीक आहे, संसदेत कायदे तर बनले, पण ते फक्त बनवून उपयोग नाही, ते लागू पण करावे लागतात. आणि इथूनच राष्ट्रपती आणि कार्यकारी मंडळाची भूमिका सुरू होते. आपले राष्ट्रपती हे देशाचे घटनात्मक प्रमुख आहेत. आता याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की ते देशाचं सर्वोच्च औपचारिक पद भूषवतात, पण त्यांचे सगळे अधिकार आणि कामं ही संविधानानेच ठरवून दिलेली आहेत. ते संविधानाच्या चौकटीतच काम करतात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवणं महत्त्वाचे आहे, आपण म्हणजे सामान्य जनता राष्ट्रपतींसाठी थेट मतदान करत नाही.
त्यांची निवड अप्रत्यक्षपणे होते. त्यासाठी एक विशेष निर्वाचक गण किंवा इलेक्टोरल कॉलेज असतं, ज्यामध्ये संसद आणि राज्यांच्या विधानसभांचे निवडून आलेले सदस्य मतदान करतात. पण मग राष्ट्रपतींना पदावरून हटवता येतं का? हो, पण ही प्रक्रिया अजिबात सोपी नाही. या अत्यंत गुंतागुंतीच्या प्रक्रियेला महाभियोग असं म्हणतात आणि यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेत 2/3 सदस्यांचं विशेष बहुमत लागतं, जे मिळवणं खूपच कठीण असतं. चला, आता आपण शासनाच्या तिसऱ्या आणि तितक्याच महत्वाच्या स्तंभाकडे वळूया, न्यायपालिका. तिचं मुख्य काम काय? तर या संपूर्ण संवैधानिक ब्लूप्रिंटचं संरक्षण करणं. ती या संविधानाची रक्षक आहे. म्हणजे नेमकं काय? तर समजा संविधानातल्या एखाद्या कलमाचा किंवा शब्दाचा नेमका अर्थ काय यावर वाद निर्माण झाला, तर अंतिम निर्णय कोण देणार? तर तो अधिकार आहे फक्त सर्वोच्च न्यायालयाला. म्हणूनच त्यांना संविधानाचे अंतिम अर्थ लावणारे असं म्हटलं जातं. आणि सर्वोच्च न्यायालयाकडे एक खूप मोठा अधिकार आहे, ज्याला म्हणतात न्यायिक पुनर्विलोकन. हे एक शक्तिशाली शस्त्रच आहे असं समजा. या अधिकारामुळे न्यायपालिका संसद किंवा सरकारने बनवलेला कुठलाही कायदा जर तो संविधानाच्या विरोधात असेल तर तो थेट रद्द करू शकते. बरं का, ही संकल्पना आपण अमेरिकेच्या संविधानाकडून घेतली आहे. पण मग संसद काहीही बदलू शकते का? नाही. इथेच एक मर्यादा आहे. सर्वोच्च न्यायालयाने मूलभूत संरचना म्हणजे बेसिक स्ट्रक्चर नावाचा एक खूप महत्वाचा सिद्धांत मांडलाय. यानुसार संसद संविधानात बदल तर करू शकते, पण त्याच्या मूळ गाभ्याला, त्याच्या आत्म्याला धक्का लावू शकत नाही. म्हणजे लोकशाही, धर्मनिरपेक्षता, कायद्याचं राज्य यांसारखी तत्त्व. ही मूळ संरचना आहे आणि ती कोणीही बदलू शकत नाही. तर या सगळ्या चर्चेवरून एक गोष्ट आपल्या लक्षात येते की आपलं संविधान हे काही दगडावर कोरलेली रेष नाहीये. ते एक स्थिर पुस्तक नाही. उलट तो एक जिवंत, श्वास घेणारा दस्तावेज आहे, जो काळानुसार बदलतो, विकसित होतो आणि नव्या आव्हानांना सामोरं जातो. आणि हाच विचार आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जातो. जर संविधान एक जिवंत, बदलणारा दस्तऐवज आहे, तर मग ते देशासाठी आवश्यक असलेलं स्थैर्य आणि बदलत्या काळाची गरज या दोन गोष्टींमध्ये संतुलन नेमकं कसं साधतं? हा एक खूप खोल प्रश्न आहे. यावर नक्की विचार करण्यासारखा आहे.